कर्णीमुळे सुभाष हरी कुलकर्णी यांची अक्षरशः वाट लागली होती. कोल्हापूरचे सुभाष हरी कुलकर्णी त्यांचं वय 70 होतं. कोर्टामध्ये त्यांच्या जमिनीची केस सुरू होती. एका बाजूला त्यांच्या मुलाचं लग्नही होत नव्हतं. या सगळ्या प्रकारामुळे ते खूप जास्त हतबल झाले होते. त्यांना असं वाटत होतं की माझ्याच बाबतीत हा सगळा प्रकार का होतोय, माझ्या मागं कोणतीतरी साडसाती लागलेली आहे. एके दिवशी कंटाळून त्यांनी ही गोष्ट त्यांच्या भावाला सांगितली आणि त्याच वेळेस त्यांच्या भावांनी त्यांची ओळख शशिकांत गोळे या व्यक्तीशी करून दिली. बरं, हा शशिकांत गोळे एकटाच नव्हता, तर त्याच्याबरोबर अजून 9 जण होते आणि या सर्वांनी मिळून सुभाष हरी कुलकर्णीला सांगितलं की तुमच्यावरती कोणी तर करणी केलेली आहे आणि ही करणी काढण्यासाठी तुम्हाला अनेक विधी करावे लागतील. आणि त्याच नंतर सुभाष कुलकर्णी यांच्या आयुष्यात वादळ निर्माण झालं. नक्की सुभाष कुलकर्णी यांच्या आयुष्यात काय झालं होतं? खरंच त्यांच्यावरती कोणी करणी केली होती का? करणी हा प्रकार अस्तित्वात आहे का? तुमच्यावरही कधी कोणी करणी केली आहे का? नक्की करणी म्हणजे काय, या सर्व प्रकाराबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार. चला या व्हिडिओची सुरुवात करूया. नक्की सुभाष कुलकर्णी यांचं पुढं काय झालं हे जाणून घेण्याआधी करणी म्हणजे काय हे समजून घेऊया. अनेक व्यक्तींना असं वाटतं की एखाद्या व्यक्तीकडे दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याची एक अदृश्य शक्ती असते. त्या अदृश्य शक्तीनं तो इतरांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करू शकतो, त्यांना तो आजारी पाडू शकतो, इतरांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक अडचणी सुद्धा निर्माण करू शकतो. अशा सर्व प्रकाराला करणी असं समजलं जातं. या समजापोटी अनेक लोक बाबा पाद्री यांच्याकडे जातात आणि हे बाबा पाद्री सुद्धा सांगतात की तुमच्यावरती कोणी तर करणी केलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, अशा लोकांना स्वतः संशय आलेला असतो की आपल्यावरती कोणी तर करणी केलेली आहे. त्यात हे बाबा किंवा पाद्रींनी जर का त्यांना सांगितलं तुमच्यावरती करणी केलेली आहे, तर त्यांचा पटकन या गोष्टीवरती विश्वास बसतो. जसा की सुभाष हरी कुलकर्णी यांचा या गोष्टीवरती विश्वास बसला. बऱ्याच वेळा हे बाबा करणी का व कोणी केली हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कौल लावत असतात. कोणी फुलांचा कौल लावत असतं, कोणी भंडाऱ्याचा कौल लावत असतं, कोणी धान्याचा कौल लावत असतं आणि या कौल लावण्याच्या प्रकाराला लोक चमत्कार समजतात आणि या बाबांवरती विश्वास ठेवतात. करणी कशी केली आहे हे सांगण्यासाठी बाबा वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देत असतात. बाबा बोलतात की बाहुलीचा वापर करून करणी केलेली आहे. म्हणजे करणी करणाऱ्याने बाहुलीवरती तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या तंत्रमंत्राचा वापर करून करणी केलेली आहे. त्याचबरोबर ते सांगतात की वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करूनही करणी केलेली आहे. जसं की लिंबू आणि टाचण्याचा वापर झालेला आहे. त्या लिंबा आणि टाचण्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र बोलले आहेत आणि ते लिंबू आणि टाचणी घराच्या आसपास ठेवल्यामुळे तुमच्या घरात आजारपण आलेला आहे. त्याचबरोबर ते सांगतात की नजरेने सुद्धा करणी केलेली आहे. म्हणजेच काय, तर करणी करणाऱ्याच्या नजरेमध्ये एवढी जास्त ताकद आहे की तो त्याच्या नजरेनेच तुमच्या संसारावर दृष्ट लावतो. त्यामुळे तुमच्या संसारात सुख अजिबात सुद्धा मिळत नाही. त्याचबरोबर हे बाबा करणी काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय सांगत असतात. जसं की सुभाष हरी कुलकर्णींना शशिकांत गोळे यांनी उपाय सांगितला. ते बोलले की तुमच्यावरील जर का करणी काढायची असेल तर तुम्हाला वेगवेगळी पूजा आणि विधी करावी लागतील आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील. पूजा आणि विधीसाठी शशिकांत गोळे या व्यक्तीला कुलकर्णी साहेबांनी 54 लाख रुपये रोख रक्कम, त्याचबरोबर 59 तोळे एवढे सोने आणि चांदीचे दागिने दिले. रोख रक्कम प्लस सोने नाणे पकडलं तर एकूण 84 लाख रुपये इतकी रक्कम जी आहे शशिकांत गोळे या व्यक्तीला कुलकर्णी यांनी दिली होती. पण एवढी सगळी पूजा करून, एवढे सगळे पैसे खर्च करून सुद्धा सुभाष कुलकर्णी यांना काडी मात्र फरक पडला नाही. त्यामुळे ते अचानक हादरून गेले होते. त्यांना हे समजतच नव्हतं की त्यांच्या बाबतीत काय चाललेलं आहे. एकीकडे शशिकांत गोळे या व्यक्तीने सुभाष कुलकर्णी यांना अक्षरशः गंडा घातला होता. जर करणी हा प्रकारच अस्तित्वात नाही तर हे बाबा लोकांना अशा पद्धतीने का फसवतात? याला कारण सुद्धा आहेत स्वतः लोकच. कारण बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट व्यवस्थित नाही घडली की लोकांना हा संशय येतो की माझ्यावरती कोणीतर करणी केले असावी आणि याच गोष्टीचा फायदा हे बाबा लोक घेत असतात. करणी आणि धरणी या गोष्टीवर विश्वास ठेवणारी लोक संशय विकृती या मानसिक आजाराने त्रस्त असतात. त्याला इंग्लिशमध्ये पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं.
या आजारामध्ये लोक संशय वृत्तीने ग्रस्त असतात. ते नेहमी प्रत्येक गोष्टीवर शंका घेत असतात. त्यांची वारंवार चिडचिड होत असते. त्यांना असं वाटत असतं की आपल्या चांगुलपणाचा कोणीतरी गैरफायदा घेतंय. आपल्या चांगुलपणामुळे हे लोक आपल्याला संकटात टाकणार आहेत. त्यांचे आपापसात खूप जास्त वाद होत असतात, कारण त्यांचा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास नसतो. जर का त्यांचा व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये त्यांची खूप जास्त चिडचिड होते आणि त्यांचं गिराईक टिकत नाही. मित्रामध्ये सुद्धा आपापसात भांडणं होतात म्हणून त्यांची मैत्रीही टिकत नाही. घरामध्ये सुद्धा वादावादी होते म्हणून त्यांचं लग्नही टिकत नाही. आणि या सर्व प्रकाराला ते करणीशी निगडीत धरतात, कारण त्यांचा चुकीच्या गोष्टीवरती, चुकीच्या शक्तीवरती सर्वात जास्त विश्वास असतो. आणि अशाच लोकांना बाबा जे आहेत ते आपले भक्त बनवतात, किंवा ही स्वतः लोक अशा बाबांचे भक्त बनतात. अमुष्याला लिंबू आणि नारळ बांधणे, परडी सोडणे, नरबळी देणे, बोकडबळी देणे इत्यादी थोटांड उपाय जे आहेत ते बाबा लोक अशा भक्तांकडून करून घेत असतात. जसं की सुभाष कुलकर्णी यांनी सुद्धा बाबांचं ऐकून अशा पद्धतीचे उपाय केले, कारण त्यांची महाराजांवरती असलेली श्रद्धा. आणि याच श्रद्धेपोटी सुभाष कुलकर्णी यांचं खूप मोठं नुकसान झालं. बऱ्याच वेळा असे उपाय सांगणारे बाबा स्वतः मानसिक आजाराने त्रस्त असतात. त्यामुळे ते सरळ सरळ हे सांगून टाकतात की तुमच्याच नातेवाईकांनी करणे केलेले आहे. ते तुमच्या भावाचं, बहिणीचं, चुलता, चुलती, काकू, मामा, मामी, मावस बहीण, मावस भाऊ, सावत्र बहीण अशा वेगवेगळ्या नातेवाईकांची नावं सांगतात आणि सांगतात की याच लोकांनी करणे केलेले आहे. या लोकांवरती विश्वास ठेवून बऱ्याच वेळा हे लोक जाऊन आपल्याच नातेवाईकांशी वाद घालतात. या वादातून बऱ्याच जीव घेण्या, मारामाऱ्या सुद्धा झालेल्या आहेत. करणी या प्रकारामुळे खूप मोठी गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. कोथरूडमधील एकाच कुटुंबातील 2 महिला एका बाबाकडे गेला. त्या बाबाने सांगितलं की तुमच्यावरती कोणीतरी करणी केली आहे, आणि करणी काढण्याच्या बहाण्यावरून या बाबांनी त्यांचा विनयभंग केला. TV9 मध्ये ही बातमी आली होती. करणी करण्याच्या संशयावरून कोल्हापूरच्या एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा खून केला. म्हणजेच काय तर अंधश्रद्धेच्या विळखात अडकलेली लोक करणी या प्रकाराला घाबरून कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात ते या प्रकरणावरून दिसतं. खरं सांगायचं म्हटलं तर कोणतीही अज्ञात शक्ती, तंत्र, मंत्र, विद्या इकडचा कागद तिकडेही करू शकत नाही. जर का असंच होत असतं तर बऱ्याच गोष्टी जगामध्ये जगायला सोप्या झाल्या असत्या. जसं की आपल्या देशाला किंवा महाराष्ट्र राज्याला पोलिसाची आवश्यकताच निर्माण नसती झाली, कारण पोलीस लोकांनी गुन्हेगारांवरती करणी केली असते आणि गुन्हेगारी संपुष्टात आणली असती. भारताला पाकिस्तानवरती आक्रमण करायची सुद्धा गरज भासली नसती, कारण पाकिस्तानवरती करणी करून त्यांचे सर्व आतंकवादी, सर्व सैनिक यांना जे आहे ते आपण आजारी पाडलं असतं आणि पाकिस्तानला कंगाल केलं असतं. शक्ती, काळी जादू, गूढ विद्या, मंत्रविद्या अशा प्रकारचे शब्द वापरून हे महाराज लोकांना आकर्षित करतात आणि वेगवेगळे उपाय सांगून ते आपला धंदा जोरदार चालवत असतात. जसं की सुभाष कुलकर्णी यांच्याकडून शशिकांत गोळे यांनी वेगवेगळे उपाय सांगून पैसे लुबाडले आणि त्याचा धंदा जोरदार चालवला. खरं तर करणी हा प्रकार अस्तित्वातच नाही आहे, आणि ज्या कोणी व्यक्तीला असं वाटतंय की माझ्यावरती कोणीतरी करणी केलेली आहे तो व्यक्ती स्वतः घाबरट असतो किंवा मानसिक आजाराने त्रस्त असतो. या उलट अशी काही लोक आहे त्यांना असं वाटतं की मी एखाद्याच्या बाबतीत वाईट शिंकलं की त्याचं वाईट होईल, किंवा अशी लोक एखाद्यावरती करणी करण्याचा प्रयत्न करतात. तर ही लोक सुद्धा मानसिक आजाराने त्रस्त असतात. त्यांना असं वाटतं की मी एखाद्यावरती करणी करू शकतो. या लोकांमध्ये खूप जास्त ईर्ष्येची भावना असते. आपल्या नातेवाईकांची झालेली प्रगती या लोकांना बघवत नाही, एखाद्याचा सुखी संसार बघवत नाही, म्हणून अशा प्रकारची विचारधारा यांच्या डोक्यामध्ये येते. म्हणून ते एखाद्या बाबाकडे जातात आणि बोलतात की मला यांच्यावरती करणी करायची आहे. पण या लोकांनी करणी केली तरी समोरच्या व्यक्तीवरती काहीच परिणाम होणार नाही, कारण करणी हा प्रकारच अस्तित्वात नाहीये. करणी हा फक्त मानसिक आजार आहे. आणि या प्रकारावरती विश्वास ठेवून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याविरुद्ध बरंच काम केलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर 2013 साली महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा विरुद्ध कायदा बनवला. या कायद्यानुसार या कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर 6 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, किंवा 5 ते 50,000 पर्यंत आर्थिक दंड सुद्धा होऊ शकतो. यामध्ये प्राणघातक अत्याचार, जबरदस्ती करणे, लैंगिक अत्याचार, चमत्कारी शक्ती असल्याचा दावा करणे, मानवी बलिदान देण्यास भाग पाडणे, करणे काढतो या बहाण्याने लोकांना नग्न करणे, त्याचबरोबर सैतानी शक्ती असल्या जो आहे आरोप करणे, किंवा वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे, अशा प्रकारच्या कोणी गोष्टी करत असेल
तर या लोकांना सक्त जे आहे ते शिक्षा होते आणि याच कायद्याचा फायदा जो आहे तो सुभाष हरी कुलकर्णी यांना झाला. त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की हा शशिकांत गोळे व्यक्ती आम्हाला फसवतोय, त्यावेळेस त्यांनी त्याची पोलिसात जाऊन तक्रार केली आणि पोलिसांनी जे आहे ते शशिकांत गोळेला अटक केली आणि सुभाष हरी कुलकर्णी यांना न्याय मिळाला. खरं तर सुभाष हरी कुलकर्णीसारखी अनेक लोक अशा गोष्टींना बळी पडत आहेत. अनेक लोकांना असं वाटतं की आपल्यावरती करणी झालेली आहे. खरं तर घरामध्ये असलेली आर्थिक अडचण असेल, मानसिक ताणतणाव असेल, शारीरिक इजा असेल किंवा शारीरिक आजारपण असेल, त्यामुळे आलेला मानसिक ताण असेल, अशा गोष्टीमुळे लोकांचा करणी या प्रकारावरती विश्वास बसतो आणि हे बाबा लोक जे आहेत ते याच गोष्टीमुळे लोकांना फसवत असतात. तर करणी हा प्रकार अजिबात सुद्धा अस्तित्वात नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावरती कोणीतरी करणी केली आहे तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा म्हणजेच मनोरुग्ण चिकित्सांचा सल्ला घ्या. कारण करणी, जादूटोणा, पाहणामती, भूतबाधा जर का तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवला तर हे बाबा लोक तुम्हाला खूप जास्त लुबाडणार आहेत. त्यामुळे सावध राहा. करणी, जादूटोणा, भानामती, भूतबाधा अशा गोष्टींच्या भानगडीत पडू नका. आता इथेच थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.